श्री स्वामी समर्थ. भरपूर लोकांना हे माहिती नाही की अक्कलकोटमध्ये 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे, जे की स्वयंभू आहे. 12 ज्योतिर्लिंग म्हणजे पूर्ण 12 ज्योतिर्लिंग, 12 पिंड एकासोबत एक असे जोडून तयार झालेले आहेत आणि स्वयंभू आहेत ते. इथं गुरु मंदिरला तुम्ही दर्शनाला येता. इथून तुम्ही जर थोडंसं पुढे आलेत तर इथं हे तुम्हाला बोर्ड दिसेल, स्वयंभू जागृत 12 ज्योतिर्लिंग. इथं तुम्ही दर्शन घ्यायला विसरू नका, कारण स्वामी समर्थ महाराज म्हणायचे की इथेच आहेत 12 ज्योतिर्लिंग, म्हणजे तुम्हाला कुठं जायची गरज नाही, इथंच तुम्ही 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन घेऊ शकता. तर चला तर आपण आतमध्ये जाऊ, तुम्हाला पण दाखवतो 12 ज्योतिर्लिंग कसे आहेत. हे तुम्ही पाहू शकता, एक छोटासा बोळ आहे. या बोळामधून तुम्हाला यावं लागेल आणि इथे मंदिर आहे. हे आतमध्ये जावं लागेल आपल्याला. तर हेच आहे 12 ज्योतिर्लिंग मंदिर, जे की मी तुम्हाला सांगत होतो. स्वामी समर्थ महाराज इथे पण येऊन बसायचे आणि असं सांगितलं जातं की म्हणजे हे स्वतः प्रकट झालेले आहेत, म्हणजे स्वयंभू आहेत. तर आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवून देईन. नमस्कार, आपल्यासोबत आहेत स्वयंभू 12 ज्योतिर्लिंग मंदिरचे पुजारी सदाशिव भास्कर शिवयोगी. आणि पुढे जी ह्या मंदिराची हे माहिती आहे, हे 3 मोठे शिवलिंग आहेत. ते जमीन असे आपोआप वर आलेले आहेत. आणि जेव्हा त्या मंदिरात खोदकाम सुरू झालं तेव्हाच ते 9 लिंग मिळाले. 9 3 हे 12 झाले. मग त्या ठिकाणी गणपती, नंदी, नागोबा, नरसोबा ते त्याच ठिकाणी भेटले. गुरु लीलामृतमध्ये अध्याय क्रमांक 47, पेज क्रमांक 137 to 147 या पेजवर स्वामी समर्थांची स्वारी महातपस्वी लंडरेबुवांच्या समाधीवर झाली. लंडरेबुवांच्या समाधीवर ध्यानस्थ स्थित असं वाक्य आहे. तर त्या ठिकाणी स्वामी समर्थांनी तिथं जप करत होते. शिवाय त्या एक भक्तनिवास आहे. भक्तनिवासच्या बॅक साईडला महातपस्वी लंडरेबुवा व शिवयोगी यांची समाधी आहे. त्यांचा मी वंशज आहे. स्वयंभू जागृत श्री 12 ज्योतिर्लिंग मंदिराचा मी पुजारी आहे, मुख्य पुजारी आहे. स्वामींच्या बखरमध्ये सुद्धा आपल्या नावाची नोंद आहे. प्लस वेंगुर्लेकर, मुंबईचे वेंगुर्लेकर आहेत, त्यांनीसुद्धा आपल्या नावाची त्यांनी पुस्तक छापलेलं आहे. त्यांनीसुद्धा आपल्या नावाची नोंद केलेली आहे. आमचं मूळ आडनाव लंडरे. आम्ही आत्ता बोलून शिवयोग आहे. धन्यवाद. आणि तुम्हीही जर इथं वटवृक्ष मंदिराच्या दर्शनाला येत असाल तर नक्कीच या मंदिराचं पण दर्शन घ्यावं असं मला वाटतं, कारण स्वामी समर्थ महाराज स्वतः इथे येऊन बसायचे. हो, स्वामी समर्थ महाराजचं 12 ज्योतिर्लिंग मंदिराला मी ध्यानस्थ, त्यांनी तिथं तपस्या करत होते. त्यांनी स्वतः जप सुद्धा करत होते. आणि ह्या मंदिर जागा आहे 12,000 स्क्वेअर फूट आहे. आता सध्या ते मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. जे काही दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी सरळ हाताने स्वरूपात देणगी द्यावी. म्हणजे ज्यांना कोणाला या मंदिरासाठी देणगी द्यायची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता. इथे येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. त्या मंदिराची तुम्ही म्हणजे आतमध्ये पाहू शकता. शिवलिंग खूपच छान आहे, सुंदर. मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवून देईल शिवलिंग. हे तुम्ही पाहू शकता. हे पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि हे स्वयंभू आहेत आणि हे पूर्ण एकमेकांशी कनेक्टेड आहेत. तुम्ही बघू शकता, हा मधातला जो शिवलिंग आहे हा म्हणजे मोठा आहे, सर्वात मोठा हाच आहे. त्याच्यानंतर हा आहे आणि बाकी छोटे छोटे शिवलिंग तर आहेतच. म्हणजे खूपच सुंदर आणि पूर्ण एकमेकांशी कनेक्टेड आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि 12 ज्योतिर्लिंग दर्शन तुम्ही घेतले का, अक्कलकोटमध्ये येऊन घेतलं असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.